स्वतंत्रपणे लोकसभेच्या 6 जागा लढवणार स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांची माहिती। आम्ही स्वतंत्रपणाने निवडणूक लढवणार आहोत आणि तो निर्णय आमचा झालेला आहे। त्याचा पुनर्विचार करण्याचा सध्या तरी काही प्रश्नच येत नाही। आम्ही ठरवलेलं आहे 6 जागा लढवण्याचं आणि ते 2 वर्षापासून आमची तयारी चालू आहे। राजू शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे। राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधवांची नाराजी, तर मुरलीधर जाधव हातकणंगले लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून इच्छुक। चंद्रशेखर बावनकुळे आजपासून 4 दिवस मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये भाजप सक्रिय। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून आम्हाला सर्वाधिक मताधिक्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर आमचा दावा, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकर यांचे 12 वाजण्यासाठी आम्ही तयार। आमदार साठवले यांची प्रकाश आंबेडकरांवर टीका। आंबेडकरांनी 12 जागा घेऊन दाखवाव्यात असंही वक्तव्य। महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यक्रम घोषित करणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची समिती स्थापन। दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत समिती निर्णय घेणार। समितीच्या परवानगीनंतर बाहेरच्या नेत्यांना पक्षामध्ये स्थान मिळणार। इंडिया आघाडीची उद्या ऑनलाईन बैठक। नितीश कुमार यांच्या संयोजक पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। 9 राज्यांमध्ये इंडिया आघाडी एकत्र लढणार। पंजाब, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस इंडिया सोबत जाण्याची शक्यता कमी, तर महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, तामिळनाडू इथे आघाडी होणार, सूत्रांची माहिती। अयोध्येपूर्वी एकनाथ शिंदेंचा दावोस दौरा। इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। 15 ते 18 जानेवारीला शिंदेंची विशेष हजेरी। राम मंदिराबाबत भाजप 22 ते 25 जानेवारीपर्यंत देशभरामध्ये मोहीम राबवणार। अनेक शहरांमध्ये उद्घाटनाचे भाजपतर्फे थेट प्रक्षेपण केलं जाणार। नवी दिल्लीमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत हा निर्णय। राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष गुरुवारी सुनावणी घेणार। 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान। शिवसेना आमदार अपात्रता निकालाच्या आधीच राष्ट्रवादीची सुनावणी। रत्नागिरीमधील लांजा गावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मुख्य डॉक्टर नसल्यामुळे राजन साळवी संतापले। प्रशासनाला धरलं धारेवर। रुग्णालयाला टाळं ठोकण्याचा साळवींचा इशारा।